फाशी, आरोपीला फाशी, शंकर बर्डे यांना न्याय, शंकर बर्डे यांना न्याय, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, शंकर बर्डे। बीड ऑनलाईन ज्ञानभूमीत आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबसे। शिरूर तालुक्यातील पाडळी या गावामध्ये भिल आदिवासी हा समाज प्रामुख्याने गारण जमिनीमध्ये राहतोय। गेल्या अनेक दिवसापासून गावातील काही लोक त्यांना मारहाण करत होते। या मारहाणीच्या निषेधार्थ त्यांनी अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या, मात्र त्यांना न्याय मिळाला नाही। जी काही पाडळी गावातील भिल समाजाचे जे काही तरुण आहेत, महिला आहेत, त्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये 11 तारखेला सर्वच आले होते, जे की आम्हाला न्याय द्या। जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे न्याय मागण्यासाठी अनेक जण या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आले होते। त्यामध्ये जो व्यक्ती आला होता तो देखील त्यावेळी जिवंत होता, मात्र तो आज आपल्यात नाहीये। कारण माझ्याकडे पाहिलं गेलं तर ही जी काही व्यक्ती आहे, हीच व्यक्ती 11 तारखेला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात न्याय मागण्यासाठी आला असता त्याला न्याय मिळाला नाही। आणि त्यांनी सांगितलं होतं की आमच्या जीवाला गाव गुंडापासून धोका आहे, आम्हाला संरक्षण द्या, आमचं म्हणणं ऐकून घ्या, आमच्यावर अन्याय आहे तो दूर करा। मात्र तसं न होता 15 तारखेला याच तरुणाचा मारहाणीत मृत्यू झालाय। ही घटना भिल समाजाच्या सर्वच कुटुंबियांना धक्का देणारी आहे, कारण सर्व कायदा कानून हा सर्वांसाठी सारखा आहे, मात्र या ठिकाणी कुठंतरी पोलीस यंत्रणा कमी पडली आणि त्या तरुणाचा जीव नक्कीच गेला पाहायला मिळाला आहे। काय त्यांच्या भावना आहेत, काय त्या ठिकाणी नेमकं झालं होतं, आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू। माझ्यासोबत सर्व भिल समाजाचे काही तरुण आहेत, ते या ठिकाणी उपलब्ध आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार। काय सांगाल, पाहिलं गेलं तर तुम्ही या भिल समाजाचे आहात, आदिवासी समाजामध्ये मोठा प्रचंड सामना करत जीवन जगताय, काय अडचणी होत्या नेमक्या त्याशी, आणि तुमचा हा जे काही तरुण आहे तो काय न्याय मागण्यासाठी पोलीस अधीक्षक आला होता? 1.5 महिन्यापूर्वी भांडणं झाले किरकोळ, त्यावरनं आमचे घर पेटवले। घर पेटवल्यानंतर आम्हाला आमचं बघा ट्रॅक्टर होतं इंडू फार्मा, ते ट्रॅक्टर आम्ही घेऊन पळालो, सगळं परिवार घेऊन। डोंगर बघा हे शिपमाळाला गेलो, तिथं पण आले 25 गाड्या आल्या, त्याच्यावर 50 माणूस आलत। मग आम्हाला तिथं पळू मारलं। त्यानंतर आम्ही पाहुण्याकडे गेलो सासरवाडीला राहायला, 1.5 महिने तिथं राहिलो। 1.5 महिन्यानंतर SP साहेबाकडे आलो। SP साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की मग तुम्ही जाऊ शकतात, आपल्या घरी जायची काय पाबंदी नाही। बरं, तिथून आलो, घरी गेलो। घरी गेल्यानंतर 2-3 दिवस राहिलो, सुखाशी काय असं म्हणजे खळबळणं होती दिसली। अचानक आले 2 4 व्हीलर आल्या, 2-4 2 व्हीलर आल्या, आणि तिथं डायरेक्ट आमच्या हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये जे काही तरुण आहे तो 11 तारखेला हा अर्ज घेऊन आला होता जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटीसाठी। त्या अर्जावर त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की आमच्या जीवाला धोका आहे आणि आम्हाला संरक्षण द्या, मात्र ह्या अर्जाकडे शाप पोलिसांनी दुर्लक्ष केलं आणि त्याचा मारहाणीमध्ये मृत्यू 15 तारखेला झाला। त्यानंतर पोलिस जागे झाले आणि नंतर आज त्याच आरोपीकडनं पुन्हा त्यांच्या जीवाला धोका आहे। हे आरोपी कुटुंब उघड्यावर आहे। तुम्ही अनेक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन बघितले असतील, उपोषण बघितले असतील, प्रचंड पैशावाले बघितले असतील, मात्र हे गरीब लोक आहेत जे की यांना उपोषणाला बसण्यासाठी खाली ना व्यवस्थित आहे ना वरी छत आहे। प्रचंड उन्हाचा पारा चढलाय, 40 ते 42 डिग्री सेल्सिअस सध्या तापमान आहे। या तापमानामध्ये सर्व कुटुंब लेकर बाळासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये न्याय मागण्यासाठी हे लोक सध्या आलेले पाहायला मिळत आहेत। माझ्यासोबत काही महिला आहेत, आपण महिलांना नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय नेमकी परिस्थिती होती। ताई, काय सांगाल, पाहिलं गेलं तर आज तुमचा करता धरता पुरुष नाहीये, नेमकं काय घडलं होतं तुमच्या गावामध्ये, पांढरी गावात? पाडळी गावात घडलं होतं, आधी त्यांनी भांडणं केले, घरदार जाळून सारे लेकरं बाळाशी हाकलून लावलं, काय लेकरं काटाड्यावर फेकले, काय इकडं तिकडं पळाले, अशा अडचणीत पळून जाऊन तरी पण त्यांनी येऊन परत त्या दिवशी येऊन बी 15 तारखेला हे केलं, हानमार केली। तिथं कुणी नसताना लेकरं बाळ असताना बी हानमार केली त्यांनी। त्याच्यातला एक माणूस माझा मृत्यू झालेला आहे। त्याच्यामुळे मी न्याय मागते, त्यांना एक तर ते आरोपी पकडावे, नाही तर न्याय द्यावे। कोण आरोपींना पाठीशी घालतंय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक तुम्ही गेला होता त्यावेळेस काय म्हणले होते? ते मला म्हणले होते की पोलीस संरक्षण द्यायला तुम्हाला पैसे भरावे लागते, असे म्हणल्याच्या नंतर त्यांनी मला पोलीस संरक्षण दिलं नाही, काय नाही। तसंच आम्ही येऊन वस्तीला राहिलो आमच्या।
त्याच्या नंतर येऊन त्यांनी हाणमार केली. 2 गाड्या होत्या, मोटरसायकली 4 गाड्या होत्या, 2 मोठ्या गाड्या होत्या. या अचानक येऊनच त्यांनी हाणमार करूनच पोरगा. कोण होते मारहाण करणारे, काय नाव माहिती आहेत का? नाव माहिती आहेत ना, ते नाना सर्वदे होते, त्यांचे 2 पुतणे होते, काही बीडचे लोक होते, ते बिनओळखीचे होते, एवढेच होते. आता काय मागणी? आता तुम्ही परत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सहकुटुंब नातेवाईक प्रचंड उन्हामध्ये बसलात, काय वाटतंय? काय वाटतंय? वाईट वाटतंय, सारं हे झालेवानी वाटतंय. आता मागणी माझी एकच आहे की आमच्या मुलाला न्याय मिळावा आणि आरोप्यांना शिक्षा व्हावा, फाशीची शिक्षा व्हावा. ह्याच्या पुढे मी काहीच मागत नाही त्यांना. धन दौलत मला काही नकोय, माझ्या मुलाला न्याय म्हणजे न्यायच मिळावा, ह्याच्या पुढचं मला काहीच नाही. नक्कीच पाहायला गेलं तर प्रचंड संख्येनं भिल समाजातील काही लोक आहेत न्यायासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारामध्ये बसलेत. भर उन्हा आहे, उन्हाचा प्रचंड पारा आहे, मात्र लेकरं बाळांना सहित या ठिकाणी बसले पाहायला मिळत आहेत. माझ्यासोबत अजून काही तरुण आहेत, आपण त्यांना जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू नेमकी घटना काय आहे. सर, काय सांगाल? पाहायला गेलं तर आदिवासी समाज मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये उपोषण करतोय, आंदोलन करतोय, जे की न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये पुन्हा एकदा त्यांना बसावं लागतंय. आधी अन्याय झाला, पुन्हा एकदा अन्याय झाला आणि पुन्हा एकदा आता उपोषणाला बसावं लागतंय. काय वाटतंय? हा जो विषय, हा विषय म्हणजे ह्या लोकांवर अन्याय अत्याचार नाही, हा संविधानावर घालाय पूर्ण पद्धतीने. कारण ज्या टायमाला 11 तारखेला हे लोक जीवाच्या संरक्षणासाठी SP साहेबाकडे जातात आणि त्या टायमाला SP साहेब, ठीक आहे, SP साहेबांनी त्यांचं कार्य केलं. समोर संबंधित जे आहे API म्हणून आहे जाधव, यांना कॉल माझ्या समोर केला की त्यांना संरक्षण देण्यात यावं. तिकडून त्यांचा आवाज कसा आला, लगेच पाठवतो, गाडी पाठवतो, अशा शब्दामध्ये त्यांनी बोलल्याच्या नंतर हे लोक आशेने शिरूर पोलीस स्टेशनला गेले. त्यांना रात्री 11 वाजेपर्यंत बसून ठेवलं. त्यावेळेस मी त्या साहेबाला बोललो, पण तर लोक आलेले आहेत. ते म्हणले तर आता काय टाइम नाही, आमच्याकडे काय लोक वगैरे नाहीत, तुम्ही काय करा, त्यांना मी पेट्रोलिंगला गाडी आली तर मी त्यांच्याकडे पाठवतो. म्हणजे ह्या लोकांना माहित होतं की आमचा जीव कधी पण जाऊ शकतो, तरी पण त्या गोष्टीकडे लक्ष न देता ते पेट्रोलिंगला गाडी आली तर आम्ही तुमची मदत करू. म्हणजे कायदा हा वरिष्ठ लोकांना व ज्यांच्याकडे पैसा पाणी आहे अशा लोकांसाठी आहे. आदिवासी म्हणजे तुम्ही भेड, बकरी, शेळ्या, मेंढ्यासारखेच आमच्यासाठी. तुम्ही मेलात काय आणि जगलात काय, आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही. त्याच्यामुळं हा घातपात झालेला, आणि त्याला जेवढे ते लोक मारणारे जिम्मेदार आहेत तेवढंच हे SP साहेबाचं डिपार्टमेंट जिम्मेदार आहे. हा आमचा सारा आरोप आहे त्यांच्यावर. नेमकं या ठिकाणी भिल समाज आणि गावकऱ्यांचा नेमका वाद काय आहे? आणि 11 तारखेला काही जण आले होते की आम्हाला जीविताला धोका आहे, आणि नंतर 15 तारखेला त्यांचा खून होतो. पुन्हा एकदा मागणी पोलीस प्रशासनाकडे जाते. काय मागणी असेल तुमची आणि काय घटना घडली? सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे काय आहे की प्रत्येक जण फक्त अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्यासाठी झगडतो, पण जो आपला आदिवासी आमचा समाज आहे का, तो फक्त राहण्याच्या जागेसाठी झगडत आलेला आहे आतापर्यंत. आणि हा जो वाद झालेला आहे, हा वाद गावातल्या लोकांनी, जे वरिष्ठ जातीचे लोक आहेत, ज्या टायमाला कोणता वाद होतो त्या टायमाला हे आदिवासीला जर कोणी हाणमार केली तर ॲट्रॉसिटी गुन्हा वगैरे दाखल होतो. त्याच्यामुळं काही गावगुंडांनी तिथलेच जे काही दलित समाजामधले, त्याच्यामधले काही गावगुंड लोक समोर घालून यांच्यावर हल्ला चढवण्याचं काम त्या लोकांनी केलं. ते सुद्धा सोबत मारताना पण होते, ते FIR मध्ये आलेलं आहे. पण मेन वाद हा की तुम्ही जे गायरान जमिनीमध्ये राहतात त्या ठिकाणी तुम्ही राहू नये. आणि मुळात म्हणल्यानंतर संविधानामध्येच लिखित स्वरूपात आहे की जर आदिवासी आसन, आधी भिल्ल असो, पारधी असो, किंवा ज्या समाज ST कॅटेगरीमध्ये येतो, तो जल, जमीन, जंगल मध्ये वास्तव्य करू शकतो. हा अनुसूची 5 आणि अनुसूची 6 मध्ये नमूद केलेला असताना सुद्धा गावाल्याला वाटतं हा भिल्ल समाज आहे, हा भेड बकरी सारखा समाज आहे, यांनी आमच्या गावात व गावकुसामध्ये राहू नये. त्याच्यामुळे ह्यांच्यावरती अशा पद्धतीने हल्ले होतात. नक्कीच पाहायला गेलं तर 11 तारखेला न्याय मागण्यासाठी जो व्यक्ती आला होता त्याला न्याय मिळालाच नाही. मात्र 15 तारखेला त्याचा मात्र खून झाला, आणि त्या खुनाच्या संदर्भामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करावा, जे काही लोक आहेत त्यांना अटक करावी, अशी मागणी आता या भिल समाजाच्या सर्व कुटुंबियांच्या वतीने केली जाते. आणि त्यांचं आमरण उपोषण सध्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये भर उन्हात सुरू आहे. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड.